पालघर मधील विरार परिसर एक शांत सर्वसामान्य दिवसात घडलेली एक थरारक घटना जी ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। पिरकुंडा दर्ग्याजवळ काही लहान मुलं खेळत होती। खेळता खेळता त्यांच्या नजरेस पडली एक बेवारस सुटकेस, मोठी बंद असलेली। कुणाची तरी हरवली असेल असं वाटलं असणार, पण सत्य काही वेगळंच होतं। कुतूहलाने मुलांनी त्या सुटकेसकडे पावलं टाकली। कोणालाही वाटलं नसेल की आत काहीतरी भयंकर असेल, पण जसे त्यांनी सुटकेस उघडली क्षणात त्यांची बोबडी वळली, कारण आत एका महिलेचं छाटलेलं शीर पडलं होतं। मुलं घाबरली, किंचाळत तिथून पळाली आणि त्यांनी ही भयानक बाब स्थानिकांना सांगितली। स्थानिकांनी तातडीने पोलिसांना कळवलं। मांडवी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले। या सुटकेस मधील मृतदेह कोणाचा आहे, हत्या का आणि कशी करण्यात आली असेल, पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांनी ताबडतोब तपास सुरू केला। फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून सुटकेस आणि इतर महत्त्वाचे पुरावे जमा केले, पण सगळ्यात मोठा प्रश्न होता या महिलेची ओळख कशी पटवायची आणि तिच्या हत्येचं कारण काय असावं। प्राथमिक तपासात पोलिसांचा संशय होता की ही हत्या अगदी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली असावी, कारण एकटं मुंडकं सापडलं होतं। पण मृतदेहाचा बाकीचा भाग कुठे आहे? पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आणि आता त्यांचा फोकस बेपत्ता महिलांच्या नोंदवहीकडे वळला होता। मांडवी पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सांगतात, आमच्या टीमने घटनास्थळी महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत। सीसीटीव्ही फुटेज, बेपत्ता व्यक्तींची नोंद आणि सुटकेस ज्या ठिकाणी आढळली, या सगळ्या गोष्टींचा बारकाईने तपास सुरू आहे। हा घातपात असल्याचा संशय आहे। या घटनेनंतर विरार आणि पालघर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। एकीकडे पोलीस तपास सुरू आहे, तर दुसरीकडे स्थानिक लोकांमध्ये या घटनेबद्दल वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं। सध्या पोलिसांची प्राथमिक माहिती हाती आलेली असली तरी या हत्येचं गूढ अजून सुटलेलं नाही। खुनी कोण आहे, हत्या का झाली आणि मृतदेहाचा उर्वरित भाग कुठे आहे? पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत, लवकरच सत्य समोर येईल। मित्रांनो, ही घटना आपल्याला खूप काही शिकवून जाते। आजकालच्या काळात आपण ज्या परिसरात राहतो तिथे सतर्क राहणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतं, ही हत्या कशामुळे झाली असेल? तुमचे मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आता पुढच्या माहितीसह। धन्यवाद।